ही घ्या रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी बर्फी जी मी बनवलेली आहे कुरमुऱ्यांपासून. विश्वास बसत नाही ना, तर रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूपच सुंदर अशी आपली ही बर्फी बनून तयार आहे. तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये कुरमुरे घेणार आहोत, जे आपल्याला आता पावसाळ्यामुळे सादळलेले असतात. तर आपल्याला हे कुरमुरे भाजून घ्यायचे आहे, पण त्यासाठी तेल किंवा तूप आपण काहीच वापरणार नाही आहोत आणि एकदम कमी अशा मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला हे ब्राऊन करायचे नाही आहे मैत्रिणींनो, फक्त आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते क्रिस्पी होतील. तर अशा पद्धतीने मी हे कुरमुरे जे आहे हे भाजून घेतलेले आहे. व्यवस्थित असे आपल्याला गॅस कमी करूनच ते भाजायचे आहे. स्टीलची कढई घेतली नाही, कारण मी आधीच सांगितलेलं आहे की स्टीलच्या कढईमध्ये हे जे आपण बनवतो ते लागून जातं, त्याच्यामुळे मी आज ही कढई यूज केलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपले कुरमुरे हे भाजून क्रिस्पी असे तयार झालेले आहे. तर आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. एकदम बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर हे बघा, आता मी मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊया आणि पावडर बनवून घेऊया. एकदम अशी खूप एकदम बारीक करायची आहे, नाही तर आपली बर्फी ही बनणार नाही. तर हे बघा, असे आपल्याला हे कुरमुरे जे आपण भाजून घेतलेले होते ते मी बारीक करून घेतलेले आहे. आता तुमच्या मनात आलं असेल की कुरमुऱ्यांपासून ही बर्फी बनवलेली आहे. तर हो मैत्रिणींनो, घरातलेच पदार्थ वापरून मी ही बर्फी बनवलेली आहे. आपल्याकडे ड्रायफ्रूट्स तर घरामध्ये असतातच, वरतून आपल्याकडे तूप पण असतं. घरातल्याच गोष्टी वापरून मी ही बर्फी बनवलेली आहे. तर हे बघा, आता हे कुरमुऱ्याचं जे आपण पीठ केलेलं होतं ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये असं मोठे कुरमुरे वगैरे नाही राहिले पाहिजे. आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट मी आता बारीक करून घेणार आहे, जे आपल्याला बर्फीमध्ये फिलिंगसाठी लागणार आहे. तर आपल्याला ते सुद्धा ह्या कुरमुऱ्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बारीक असल्यामुळे ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा काजू किंवा बदामाचा तुकडा राहणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जसं आपण कुरमुऱ्याचं पीठ केलं एकदम बारीक, तसंच आपण ह्या ड्रायफ्रूट्सचं देखील करून घेणार आहोत आणि चाळणीने या पिठामध्येच कुरमुऱ्याच्या चाळून घेणार आहोत. तर हे बघा, आता मी ते चाळून घेतलेलं आहे. आता आपण अर्धी वाटी साखर घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता. आणि ह्या साखरेची मी आता पिठी साखर बनवलेली आहे. आता ही पिठी साखर आपल्याला ते कुरमुरे आणि ड्रायफ्रूटचं जे पीठ आपण केलेलं होतं त्या मिक्सचरमध्ये आपल्याला हे साखर जी आहे, पिठी साखर, ती व्यवस्थित अशी आता कालवून घ्यायची आहे. साखर विकत आणलीच पाहिजे असं काही नाही आहे, आपण घरीसुद्धा पिठी साखर बऱ्याच वेळेस करून घेत असतो. तर हे बघा, हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. कुरमुऱ्यामुळे आपली बर्फी जी आहे ती खूप सुंदर अशी तिला टेस्ट येते. आता हे व्यवस्थित मिश्रण जे आहे मिक्सचर ते मी हलवून आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते सगळं एकत्र होईल. आता यामध्ये ॲड करणार आहोत आपण थोडंसं दूध, कारण आपल्याला हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे दुधामध्ये. तर जसं आपल्याला दूध आवश्यक असेल तसं आपण थोडं थोडं दूध हे वापरणार आहोत, कारण यामध्ये कुरमुरे आहे आणि दूध ॲब्झॉर्ब पण होऊन जातं. त्यामुळे थोडं थोडं टाकायचं आहे. खूप पातळ असं आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे. असं व्यवस्थित आपल्याला कणकेचं, आपण पोळ्यांच्या कणकेचं जसं मळून घेतो तसं हे थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मी आता हे असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आणि हे पीठ एकदम असं परफेक्ट आपल्याला मळायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण असं एकजीव होईल. तर हे पीठ मी आता व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे मिल्क पावडर. आता तुमच्याकडे मिल्क पावडर नसली तर तुम्ही स्किप करू शकतात, पण मिल्क पावडरमुळे खूप छान अशी ह्या बर्फीला टेस्ट येत असते.
तर ही मिल्क पावडर टाकून मी आता हे जे मिक्सचर आहे हे व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि त्याला 2 चमचे वरतून तूप टाकून आपण ते आता व्यवस्थित गोळा करून ठेवणार आहे त्याचा. तर आता त्यातलाच आपण थोडंसं जे आहे ते पीठ साईडला काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला फिलिंगसाठी त्याचाच वापर करायचा आहे, आपल्या दुसरं कुठल्याहीचा वापर करायचा नाही आहे. तर हे बघा, हे तूप लावून मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे गावठी तूप आहे, ज्याच्यामुळे बर्फीला खूप छान अशी टेस्ट येत असते. तर ते पीठ आता आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आता या पिठाला मधला मी थोडासा असा साईडचा गोळा असा मी काढून घेणार आहे, जो फिलिंगला वापरायचा आहे. आता त्या गोळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स असणार आहे अजून ते व्यवस्थित असे बारीक, खूप बारीक नाही करायचे, जाडसर असे करायचे आहे आणि त्या पिठामध्ये टाकून आपल्याला ते हलवून व्यवस्थित ते पण मळून घ्यायचं आहे. मी जे आधी पीठ मळलेलं आहे कुरमुरा आणि ड्रायफ्रूट्सचं आपलं, तेच पिठातलं हे पीठ मी घेऊन यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्स जे आहे टाकून मी ते व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि त्याचा पण गोळा करून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा, तुम्ही बघू शकता यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या पण यूज केलेल्या आहे. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही ते पण करू शकता. आता बटर पेपर प्रत्येकाकडे अवेलेबल असतोच असं नाही, तर हे बघा, बटर पेपर देखील आपण घरीच बनवून घेणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला जी ड्रॉइंग बुक वगैरे असतं त्याचा जो पेज असतो, ज्याच्यावरती लाईन किंवा कुठलंच काही लिहिलेलं नसतं, तो यूज करायचा आहे. नाहीतर ते इंक जे असते ती आपल्या पदार्थाला लागण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा, ह्या जो प्लेन पेपर होता याला मी थोडंसं तेल असं लावून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही तूप देखील लावू शकता. आणि आता जे मळलेला जो गोळा होता कुरमुऱ्याच्या पिठाचा, तो आपण व्यवस्थित असा या बटर पेपरवरती, जो मी घरीच बनवलेला आहे त्यावरती आपण असा लाटून घेणार आहोत. एकदम परफेक्ट असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, साईडनी वगैरे एकदम व्यवस्थित झालं पाहिजे असं. अशी ही सुंदर बर्फी मैत्रिणींनो तुम्ही नक्की तयार करून बघा. आता जे मी पिठाचं लाटलेलं आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून जे पीठ साईडला गोळा करून ठेवलेला होता ते आपल्याला यामध्ये फिल करण्यासाठी घ्यायचं आहे. तर हे बघा, हे मी ते पीठ घेतलेलं आहे ड्रायफ्रूट मिक्स केलेलं आणि त्याचा आपल्याला असा लांब असा एक सर्कल नाही म्हणता येणार, एक लांबकुळा असा आपल्याला शेप देऊन ते बनवून घ्यायचं आहे. हे बघा, असं आता मी हे बनवून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला यामध्ये ठेवून व्यवस्थित असं रॅप करायचं आहे, कुठे सुटणार नाही याची काळजी घ्या. हे बघा, असं ठेवून आणि आपल्याला असं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आतलं जे आपण फिल केलेलं आहे ते व्यवस्थित असं त्यामध्ये पॅक होऊन जाईल. तर हे बघा, मी अशा पद्धतीने हे पॅक करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं आपल्याला काळजीपूर्वक हे पॅक करायचं आहे. तर एकदम पेड्यासारखी दिसणारी ही बर्फी आहे मैत्रिणींनो, जी मी कुरमुऱ्यापासून बनवलेली आहे. तुम्ही यामध्ये पोहे किंवा डाळ्यांचं पीठ देखील यूज करू शकता. आपल्याला खूप हळू हाताने असा व्यवस्थित असा हा रोल करून घ्यायचा आहे आणि कुठूनच तो असा ओपन राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे बघा, असं आणि परत आपल्याला तो असा रॅप करून घ्यायचा आहे आणि थोडासा हलक्या हाताने रोल जो आहे तो मळून घ्यायचा आहे. आता हा आपला रोल जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपलं जे ड्रायफ्रूटचं मिक्सचर थोडंसं बाकी होतं ते आपल्याला यामध्ये साईडमध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रोल हा साईडने पण फील होईल, मोकळा राहणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी हे दोन्ही साईडनी ड्रायफ्रूटचं जे पीठ होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि रोल जो आहे तो पूर्ण आता आपला पॅक झालेला आहे. तर आता हा रोल आपण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. थंड झाल्यावर हा रोल मी काढलेला आहे. एक 10-15 मिनटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर हे बघा, आपला रोल असा सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपल्याला हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे गोल शेपमध्ये, म्हणजे आपली बर्फी जी आहे ती एकदम पेड्यासारखी अशी दिसते. तर हे बघा, एक एक करून मी आता हे असं
छोटे असे याचे हे काप करून घेणार आहे. काळजीपूर्वक करायचं आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर अशी ही होममेड आपली बर्फी तयार झालेली आहे. आणि सणासुदीच्या वेळेस दुकानांमध्ये जे भेटतं ते एवढं व्यवस्थित नाही भेटत, त्यामुळे आपल्याला घरीच असं घरचे पदार्थ वापरून रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी बर्फी बनवायची आहे. ही बघा, ही घ्या आपली कुरमुऱ्यापासून बनवलेली सुंदर अशी होममेड बर्फी. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा. माझ्या चॅनलला सखी लाईफस्टाईल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.